नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्त्वाचा प्रश्न अभ्यासणार आहोत। प्रश्न आहे आपला, सरकारी अंदाजपत्रकाचे प्रकार आणि महत्त्व स्पष्ट करा। तर सुरुवातीला विद्यार्थ्यांनो आपण सरकारी अंदाजपत्रकाचे प्रकार आपण सविस्तरपणे पाहू। आता अंदाजपत्रक म्हणजेच अर्थसंकल्प। तुम्ही वर्तमानपत्र असतील, साप्ताहिके, मासिके, दूरदर्शन किंवा वेगवेगळ्या बातम्यांमध्ये हा शब्द नक्कीच ऐकला असेल, वाचला असेल। अंदाजपत्रक म्हणजेच काय? अर्थसंकल्प किंवा बजेट। आता प्रस्तावना पाहूया आपण। भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षाकरिता अंदाजपत्रक जाहीर केले जाते। कधी? भारतामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक म्हणजे अर्थसंकल्प जाहीर केला जातो। भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 अंतर्गत अंदाजपत्रकाची तरतूद आहे। राज्यघटनेच्या कितव्या कलमामध्ये? राज्यघटनेच्या कलम 112 मध्ये काय अंदाजपत्रकाची तरतूद आहे। अंदाजपत्रक हा शब्द बजेट, अंदाजपत्रकाला इंग्रजीत काय म्हणतात? बजेट। हा फ्रेंच भाषेतील बुगेट किंवा बजेट या शब्दापासून अस्तित्वात आला आहे। याचा अर्थ पिशवी किंवा पाकिट असा होतो, ज्यात सरकारच्या आर्थिक धोरणांविषयीचा तपशील असतो। अंदाजपत्रकाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? बजेट। मग अंदाजपत्रक म्हणजे काय? बजेट हा फ्रेंच भाषेतील बजेट किंवा बुगेट म्हणू शकता या शब्दापासून अस्तित्वात आला आहे। याचा अर्थ पिशवी किंवा पाकिट असा होतो, ज्यामध्ये सरकारच्या आर्थिक धोरणांविषयीचा तपशील असतो। सरकारच्या आर्थिक धोरणांविषयीचा तपशील असतो म्हणजे सरकारचे उत्पन्न व सरकारच्या खर्चाचा तपशील असतो। आता आपण अंदाजपत्रकाची व्याख्या पाहूया। प्राध्यापक जॉन्सन यांनी व्याख्या सांगितलेली आहे। आगामी आर्थिक वर्षासाठी, आगामी म्हणजे पुढील किंवा येणाऱ्या, आगामीचा अर्थ काय होतो? पुढील म्हणजे येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च। आगामी आर्थिक वर्षासाठी सरकारचे अपेक्षित उत्पन्न व सरकारचा अपेक्षित खर्च दर्शविणारे विवरणपत्र म्हणजेच अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प होय। विवरणपत्रे म्हणजे कागदपत्रे। पुढची व्याख्या आहे, देशाच्या कायदेमंडळापुढे, कायदेमंडळापुढे म्हणजे लोकसभा व राज्यसभा, संसद म्हणतो ना आपण त्याला, संसद, किंवा राज्यामध्ये विधानसभा व विधान परिषद ते विधिमंडळ आलं। कायदेमंडळ म्हणजे कळलं, केंद्र सरकारमध्ये लोकसभा व राज्यसभा म्हणजे संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये विधानसभा व विधान परिषद, याला आपण म्हणू कायदेमंडळ। देशाच्या कायदेमंडळापुढे विचारार्थ ठेवलेल्या वित्तीय शिफारशी ज्यामध्ये आहेत अशी कागदपत्रे म्हणजेच अंदाजपत्रक होय। आता आपण केंद्र सरकारचा आपण विचार केला तर लोकसभा व राज्यसभेमध्ये म्हणजे कायदेमंडळापुढे विचारार्थ ठेवलेल्या वित्तीय शिफारशी म्हणजे आर्थिक शिफारशी ज्यामध्ये आहेत अशी कागदपत्रे म्हणजेच अंदाजपत्रक होय। आता आपण अंदाजपत्रकाचे प्रकार पाहू। पहिला आहे समतोल अंदाजपत्रक। ज्या अंदाजपत्रकात सरकारचे अपेक्षित उत्पन्न व अपेक्षित खर्च हे समान असतात त्या अंदाजपत्रकाला समतोल अंदाजपत्रक असे म्हणतात। आता विद्यार्थ्यांना उत्पन्न म्हणजेच प्राप्ती किंवा महसूल। आता महसूल म्हणजे काय? सरकारला करांपासून व कर सोडून इतर मार्गांपासून जे उत्पन्न मिळताना त्याला म्हणतात महसूल म्हणजेच प्राप्ती म्हणजेच उत्पन्न। मग व्याख्या काय आहे? ज्या अंदाजपत्रकात सरकारचे अपेक्षित उत्पन्न व सरकारचा अपेक्षित खर्च हे समान असतात
त्या अंदाजपत्रकाला म्हणतात समतोल अंदाजपत्रक. म्हणजे थोडक्यात सरकारचे उत्पन्न बरोबर सरकारचा खर्च. सूत्र आहे मग इथं सरकारचे उत्पन्न, उत्पन्न म्हणजेच प्राप्ती किंवा महसूल, उत्पन्न म्हणजेच प्राप्ती किंवा महसूल, उत्पन्न बरोबर खर्च, सरकारचे उत्पन्न बरोबर सरकारचा खर्च असे सूत्र होईल. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी समतोल अंदाजपत्रकाचे समर्थन करताना म्हटले आहे. कोणी समर्थन केलंय? सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी. कशाचे? समतोल अंदाजपत्रकाचे समर्थन करताना असे म्हटले आहे की समतोल अंदाजपत्रकाचा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होत नाही, म्हणून त्यांनी हे अंदाजपत्रक सर्वोत्तम मानले आहे. कोणी? सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी थोडक्यात समतोल अंदाजपत्रकाचं समर्थन केलं आहे. परंतु जेकब वायनर व इतर आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते समतोल अंदाजपत्रकाचे धोरण हे अर्थव्यवस्थेसाठी नेहमीच योग्य ठरू शकत नाही व समतोल अंदाजपत्रकापेक्षा पूर्ण रोजगार निर्माण करणे, आर्थिक स्थैर्य निर्माण करणे, आर्थिक मंदी रोखणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे थोडक्यात जेकब वायनर व इतर आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे? त्यांनी समतोल अंदाजपत्रकाला विरोध केलेला आहे. जेकब वायनर व आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी काय सांगितलंय की समतोल अंदाजपत्रक हे धोरण अर्थव्यवस्थेसाठी योग्य नाही, अयोग्य आहे, उपयुक्त नाही. समतोल अंदाजपत्रकापेक्षा देशामध्ये पूर्ण रोजगार निर्माण झाला पाहिजे, म्हणजे दारिद्र्य बेकारी कमी झाली पाहिजे, आर्थिक स्थैर्य निर्माण झालं पाहिजे, देशात मंदी निर्माण होता कामा नये, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढचा प्रकार आहे विद्यार्थ्यांनो शिल्कीचे अंदाजपत्रक किंवा अधिक्याचे अंदाजपत्रक. शिल्कीचे म्हणजेच अधिक्याचे. शिल्कीचे अंदाजपत्रक, त्याची व्याख्या: ज्या अंदाजपत्रकात सरकारचे अपेक्षित उत्पन्न हे अपेक्षित खर्चापेक्षा जास्त असते. सरकारचे उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त, त्या अंदाजपत्रकाला शिल्कीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. व्याख्या समजली? ज्या अंदाजपत्रकात सरकारचे अपेक्षित उत्पन्न हे अपेक्षित खर्चापेक्षा जास्त असते, म्हणजे थोडक्यात ज्या अंदाजपत्रकात सरकारचे उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त, सरकारचे उत्पन्न हे काय खर्चापेक्षा जास्त असते, त्या अंदाजपत्रकाला म्हणतात शिल्कीचे किंवा अधिक्याचे अंदाजपत्रक असे म्हणतात. म्हणून सूत्र होईल शिल्कीचे अंदाजपत्रक बरोबर सरकारचे उत्पन्न हे सरकारच्या खर्चापेक्षा जास्त, ग्रेटर दॅन, उत्पन्न ग्रेटर दॅन खर्च. देशात मोठ्या प्रमाणात भाववाढ होत असेल तर भाववाढीला आळा घालण्यासाठी शिल्कीच्या अंदाजपत्रकाचा उपयोग होतो. कशासाठी होतो विद्यार्थ्यांनो? भाववाढीला आळा घालण्यासाठी. देशात मोठ्या प्रमाणात भाववाढ होत असेल तर काय? भाववाढीला आळा घालण्यासाठी शिल्कीच्या अंदाजपत्रकाचा उपयोग होतो. शिल्कीच्या अंदाजपत्रकाचा मुख्य उद्देश म्हणजे अनावश्यक व अनुत्पादक वस्तू व सेवांच्या उपभोगात घट करणे हा असतो. शिल्कीच्या अंदाजपत्रकाचा काय उद्देश असतो? की जो अनावश्यक उपभोग आहे तो कमी करणे, अनुत्पादक उपभोग आहे तो कमी करणे. थोडक्यात काय? तेजीच्या काळात प्रभावी मागणी कमी करण्यासाठी शिल्कीचे अंदाजपत्रक उपयुक्त ठरते. तेजीच्या काळामध्ये काय? प्रभावी मागणी जी असते ना ती कमी करण्यासाठी शिल्कीचे अंदाजपत्रक उपयोगी ठरते. आता हे झालं शिल्कीच्या अंदाजपत्रकाचं स्पष्टीकरण. मात्र काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते तेजी व्यतिरिक्त इतर परिस्थितीत शिल्कीचे अंदाजपत्रक वापरू नये. म्हणजे काही अर्थशास्त्रज्ञांनी शिल्कीच्या अंदाजपत्रकाला विरोध केला आहे.
ते म्हणतात तेजी सोडून इतर परिस्थितीत शिल्कीचे अंदाजपत्रक वापरू नये, कारण शिल्कीच्या अंदाजपत्रकामुळे सरकार खर्च कमी करते. शिल्कीच्या अंदाजपत्रकामध्ये काय, सरकार खर्च कमी करते, त्यामुळे अर्थव्यवस्थेत बेकारी, दारिद्र्य निर्माण होते, उत्पादनात घट होते, रोजगारात घट होते, अशा समस्या निर्माण होतात. तिसरा प्रकार आहे तुटीचे अंदाजपत्रक. ज्या अंदाजपत्रकात सरकारचे अपेक्षित उत्पन्न हे अपेक्षित खर्चापेक्षा कमी असते तेव्हा त्याला तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. ज्या अंदाजपत्रकात सरकारचे उत्पन्न हे सरकारच्या खर्चापेक्षा कमी असते त्याला तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. किंवा दुसरी व्याख्या सांगतो सोप्या भाषेत, ज्या अंदाजपत्रकात सरकारचा खर्च हा सरकारच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो, ज्या अंदाजपत्रकामध्ये सरकारचा खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त असतो त्याला म्हणतात तुटीचे अंदाजपत्रक. म्हणून तुटीचे अंदाजपत्रक बरोबर सरकारचे उत्पन्न कमी सरकारच्या खर्चापेक्षा. लॉर्ड केन्स व इतर आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी तुटीच्या अंदाजपत्रकाचे जोरदार समर्थन केले आहे. कोणी समर्थन केलंय? लॉर्ड केन्स व इतर आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी तुटीच्या अंदाजपत्रकाचे जोरदार समर्थन केले आहे. या आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते आर्थिक मंदीच्या काळामध्ये तुटीच्या अंदाजपत्रकाचा वापर केला पाहिजे. सध्या विद्यार्थ्यांनो आता साधारणतः ऑक्टोबर 2020 चालू आहे. कोरोनाचा अजूनही खूप मोठा प्रभाव सुरू आहे. शाळा, महाविद्यालय सर्वच अजूनही सुरू झालेले नाहीत. मोठ्या प्रमाणात दारिद्र्य, बेकारी निर्माण झालेली आहे. लोकांना काम न मिळाल्यामुळे उत्पन्नामध्ये घट झालेली आहे. बरोबर, म्हणजे सद्यस्थितीमध्ये काय झालेलं आहे, आर्थिक मंदी चालू आहे. आणि अशा आर्थिक मंदीच्या काळामध्ये आधुनिक अर्थशास्त्रज्ञ काय म्हणतात, तुटीच्या अंदाजपत्रकाचा वापर केला पाहिजे. मंदीच्या काळात काय झालेलं असतं, उत्पन्न, उत्पादन व रोजगारात घट झालेली असते. आर्थिक मंदीच्या काळात काय होतं, उत्पन्नात घट, उत्पादनात घट व रोजगारात घट झालेली असते. शिवाय दारिद्र्य व बेकारीत वाढ झालेली असते आणि त्यामुळे सरकारने जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे. सरकारने जास्तीत जास्त खर्च करावा, त्यामुळे प्रभावी मागणीत वाढ होईल व रोजगारात सुद्धा वाढ होईल. भारतासारख्या विकसनशील देशात आर्थिक विकासासाठी सातत्याने तुटीच्या अंदाजपत्रकाचा वापर केला आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये काय, आर्थिक विकासासाठी सतत किंवा अनेक वेळा तुटीच्या अंदाजपत्रकाचा वापर केला आहे. अनेक वेळा तुटीच्या अंदाजपत्रकाचा वापर केला जातो.